जी मुलं ना झोपेतून उठली नव्हती त्यांना उठवण्यासाठी ही मुलं असे प्रकार करत होते, उड्या मारणं. हा आवाज ऐकून बाकीची मुलं उठली. रेडी वगैरे होऊन आम्ही मस्तपैकी फिरायला निघालो, कारण का आमच्याकडे हा एकच लास्टचा दिवस होता फिरण्यासाठी. मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी के फैनी पिला. जर मित्रांसोबत असताना मजा केली नाही तर काय पिकनिक एन्जॉय केली. तर फोर व्हीलरच्या वायपरचा पाईप तुटला होता, त्याचं पाणी आजूबाजूला उडत होतं. अच्छा थांब थोडा वेळ. 1 2 3 उडा 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 थांबला मागे जा. अरे माझ्या काकीची पण गावी चाललेले ते लोक लग्नाला आणि संध्याकाळी फोन करते संध्याकाळी. एक रुपया गप ना बावळट. व्हिडिओ काढायचा ह्या लोकांनी केलीच नाही ना आंघोळ तशी पण. दुपारचं जेवणासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. तिकडे सगळ्यांनी मस्त मस्त थाळी ऑर्डर केली होती. फिश थाळी, चिकन थाळी, मटन थाळी, ज्याला जे आवडत होतं ते. आमची रिच्युअल्स आहे की खाल्ल्यानंतर ना हे आम्ही सोडा पितो, तर लिंबू मीठ टाकून त्याच्यामध्ये स्प्राईट टाकतो. हा आहे संध्याकाळचा सनसेट. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन बीचवर पोहोचलो. प्रत्येक जण आपापल्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये बिझी होते. हरे संग हर एक लम्हा याद नहीं मैं. आमच्या ग्रुपमध्ये मुलींपेक्षा ना मुलांचे नखरे जास्त. त्यांना फोटोज आणि व्हिडिओज काढायचे असतात नेहमीच, आणि ते पण त्यांना कमी पडले. शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही रात्री आबाधुबीचा गेम खेळत होतो. लाईट बंद चालू करून एकमेकांना मारायचं. मस्ती करून झाल्यानंतर आमचा पोपटी खाण्याचा प्लॅन हा आम्ही शेतात केला. दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी मुंबईला परतायचं होतं. आवराआवर करताना हा एवढा पसारा आमचा. आमचा मुंबईला परतण्याचा दिवस आला आणि आम्ही फक्त या ट्रिपमधून गावातील आठवणी आणि आमच्या ट्रिपमधील आठवणी घेऊन निघालो. पोरी गाड्या चालवणार भाई. आमचे या ट्रिपमधले हे दिवस कधी आणि कसे संपले हे खरंच नाही समजलं आणि खूप मजा आली.